नमस्कार, मी सुप्रिया आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे भेंडी. तर चलो, आता ह्या भेंडीला मस्तपैकी कापून घ्या. आता आपली भेंडी कापून झालेली आहे. आता आपण शेंगदाणे, मीठ, मिरची आणि लसूण चवीप्रमाणे आपण मीठ घेणार आहोत. ते मस्तपैकी कुटून घेणार आहोत. आता कुटून घेतलेलं आहे, मस्त असं छान कुटून घेतलेलं आहे. आता आपण चुलीवरती करणार आहोत भेंडी. तर चुलीवर कढईत आपण भेंडी टोमॅटो टाकलेला आहे. ते आता आपण मस्त परतून घेणार आहोत. पहिल्यांदा मस्त असं परतून घ्यायचं. जेव्हा त्याच्यातून वाफ निघायला लागेल तेव्हा आपल्याला तेल टाकायचं. मस्त असं परतून घ्यायचं. आता अजूनही मी तेल टाकलेलं नाही तरी पाहू शकता तुम्ही भेंडी अशी मस्त परतलेली आहे. आता आपण टाकणार आहोत त्याच्यात तेल. बघा, मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. तुम्ही टाकू शकता तुमची भेंडी जितकी आहे तितकी. मस्त असं तेल टाकलेलं आहे. आता मस्त भेंडी मी परतून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही आता भेंडी आपली. आता मी भेंडी चुलीवरती परतीत आहे. तर चुलीला जाळ खूप आहे, तसं तुम्ही फुल गॅसवर भेंडी करा पहिल्यांदा. आता मस्त फुल गॅसवर हलवून घ्या. आता आपण त्यात टाकणार आहोत मिरची, आपली कुटलेली मिरची, शेंगदाण्याचं कूट ते तर टाकणार आहोतच. सर्वप्रथम भेंडी मस्त अशी छान परतून घ्यायची. पाहू शकता. बघा, आता मी चमच्याने मस्त मिरची ते टाकते. जेवढी कुठली चवीनुसार, तिखटानुसार तुम्ही टाकू शकता. त्यातच शेंगदाण्याचंही कूट आहे. पाहू शकता. बघा, आता मी टाकलेलं आहे सगळं. तर मस्त मी बघा कशी परतून घेतलेली आहे. आता अशी परतल्यानंतर तुम्ही गॅस कमी करा. गॅसवर जर करत असाल, चुलीवर करत असाल तर जाळ कमी करा. मस्त अशी भेंडी परतून घ्या. पहा, आपली भेंडी तर मस्त तयार झालेली आहे. ती परतू द्या कमी गॅसवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेंडी परतूस तर भेंडी कमी गॅसवर परतू द्या. तुमची भेंडी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पाहू शकता आपली भेंडी आता झालेली आहे. थोड्या वेळ 10 मिनिट. मग काय वाट कशाची बघताय, करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब.